नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे सुनीताच्या कुटुंबाची एक भयंकर कहाणी। कथेचे मूळ नाव आहे आत्म्याचा खेळ। कथेचे लेखक आहेत कुमार। कथेला आता सुरुवात करू। हे पहा सुनीताबाई, अमर माझे चांगले मित्र होते म्हणून मी अजून शांत आहे। पण जर का मला पुढच्या 2 महिन्यांमध्ये मागील 5 महिन्यांचं भाडं नाही मिळालं तर तुम्हाला हे घर खाली करावंच लागेल। घर मालक जवळजवळ धमकीच देऊन गेला होता। सुनीताला आता काय करावं समजत नव्हतं। सुनीताच्या पतीचे निधन होऊन काही महिने उलटले होते। तिच्या घराचे भाडे थकले होते। शिवाय दुकानदार आणि इतर लोकांची कर्जे सुद्धा तिच्या डोक्यावर होती। ह्या सर्वातून मार्ग कसा काढायचा ह्या विचारात सुनीता हरवून गेली होती। सुनीता एक सिंगल आई होती। ती एकटी कुठे कुठे पुरी पडणार होती। ती रोज वर्तमानपत्रांमध्ये नोकरीसाठी आलेल्या जाहिराती पाहायची, पण तिच्यासाठी योग्य अशी एकही जागा कुठेच उपलब्ध नव्हती। अमर यांच्या साठवलेल्या पैशांवरच आणि काही उधारीवर कसे बसे त्यांचे घर चालले होते। असेच एक दिवस जाहिरात पाहत असतानाच तिची नजर एका जाहिरातीवर पडली। ती जाहिरात होती, प्लॅनचेट करून आपल्या मृत व्यक्तीसोबत बोला। सुनीताला प्लॅनचेट म्हणजे काय हे माहीत होतं आणि त्या काळात ह्या प्लॅनचेटचं खूप स्तोम माजलं होतं। लोक प्लॅनचेट करून आपल्या मृत स्वकीयांसोबत बोलत असत। सुनीताचा ह्या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता, पण ती जाहिरात वाचून तिच्या डोक्यात एक कल्पना आली, ज्यामुळे ती पैसे कमवू शकत होती। दुसऱ्याच दिवशी सुनीताने वृत्तपत्रांमध्ये अगदी तशीच जाहिरात दिली, आमच्याद्वारे आपल्या मृत झालेल्या व्यक्तींशी संपर्क साधा। तसेच भूत, प्रेत, आत्मा आणि वशीकरण या सर्व गोष्टींचा इलाज आमच्या इथे केला जाईल। 1950च्या दशकात देशात प्लॅनचेट हे एक खेळ स्वरूपात पाहिले जात होते। काही जण नसलेली भूतं तयार करून लोकांकडून पैसे घेत होते आणि आता तोच व्यवसाय करून सुनीताला सुद्धा पैसे कमवायचे होते। काहीच दिवसात वृत्तपत्रातील जाहिरात वाचून एक जोडपं सुनीताकडे आलं। नमस्कार, मी संजय आणि ही माझी बायको कविता। आमची 6 वर्षांची मुलगी अचानक वारली आणि त्यानंतर आमच्या घरात काही विचित्र घटना घडू लागल्या। म्हणजे आम्हाला आमच्या मुलीचा आवाज ऐकू येऊ लागला। ती तिची आवडती बाहुली मागत आहे असे आम्हाला वाटते। हा आवाज रोज रात्री साधारण 12:30च्या जवळपास येतो आणि मग माझी पत्नी झोपेतून रडत उठते। मला ह्यावर काहीतरी उपाय सांगा, संजय म्हणाला। सुनीताने त्यांचे बोलणे समजावून घेतले आणि आपल्याला सर्व काही येते असे काहीसे दाखवण्यासाठी तिने प्लॅनचेट बोर्ड म्हणजेच लाकडाचा एक बोर्ड काढला। त्यावर वरच्या बाजूला आकडे आणि खालच्या बाजूला इंग्रजी मधील वर्णाक्षरे लिहिली होती। मध्ये एक लाल रंगाचा गोल आणि त्याच्या उजव्या बाजूला हो आणि डाव्या बाजूला नाही असे लिहिले होते। हा बोर्ड आकर्षक दिसावा म्हणून त्यावर लाल आणि काळ्या रंगाचे नक्षीकाम केले होते। बोर्डच्या मध्ये जो लाल रंगाचा गोल होता त्यावर सुनीताने एक नाणे ठेवले आणि त्यावर तिने तिचे एक बोट ठेवले आणि तोंडातल्या तोंडात ती काहीतरी पुटपुटू लागली। संजयला वाटलं ती खरंच त्यांच्या मुलीशी संपर्क साधत आहे। काही वेळाने ती संजयकडे पाहून म्हणाली, तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते विचारा। तुमची मुलगी आता माझ्या संपर्कात आहे, पण प्रश्न असे विचारा की ज्याचे उत्तर हो किंवा नाही मध्येच असेल। त्यावर कविताने विचारले, तू ठीक आहेस ना? जसा प्रश्न आला तसे तिचे बोट असलेले नाणे हो ह्या शब्दावर गेले। कविताने भावूक होऊन रडायला सुरुवात केली आणि रडतच पुन्हा विचारले,
तुला आमची आठवण येते का? पुन्हा नाणे हो या शब्दाकडे गेले. सुनीताने मनातल्या मनात विचार केला, आसामी श्रीमंत आहे, आपल्याला हवे तेवढे पैसे घेता येतील. बाळा, तुला काही हवं आहे का आमच्याकडून? तुला काही सांगायचं आहे का? संजयने विचारलं. त्यावर नाणे पुन्हा हो या शब्दाकडे वळले आणि नाणे हळूहळू सरकू लागले आणि वरती जी आद्याक्षरे होती त्यावरून फिरायला लागले. फिरता फिरता एक शब्द तयार झाला, बाहुली. ठीक आहे, मी तुला देतो, पण तू खुश राहा, संजय रडत रडत म्हणाला. सुनीताने पुन्हा डोळे बंद केले आणि तोंडातल्या तोंडात ती काहीतरी पुटपुटू लागली. एक झटका लागल्यासारखे तिने काहीतरी केले आणि डोळे उघडले. हे पहा, तुम्ही एक काम करा. आज रात्री 12:30ला तुमच्या मुलीचं शरीर जिथे दफन केलं आहे तिकडे जाऊन ती बाहुली त्या जागी ठेवून द्या, म्हणजे ती पुढचा प्रवास सुरू करेल. तिला तुम्हा दोघांची खूप आठवण येतेय असे तिनं मला आत्ता सांगितलंय, सुनीता गंभीर आवाजात म्हणाली. संजय आणि कविताला सुनीताचे बोलणे पटले. सुनीताने त्यांच्याकडून घराच्या 7 महिन्यांच्या भाड्या इतके पैसे घेतले. त्या दाम्पत्याने सुद्धा ते आनंदाने दिले. सुनीताची पहिल्या गिऱ्हाईकाकडून उत्तम कमाई झाली होती. सुनीता हा सर्व कारभार तिच्या मुली शाळेत गेल्या की करायची. तिने ठरवलं होतं की तिच्या मुलींना ह्यातील काहीही कळता कामा नये. काहीच दिवसात घर मालक थकलेले भाडे घेऊन गेला. काहीच दिवसात सुनीताच्या कामाचा वेग वाढला. तिची त्यातून कमाई सुद्धा चांगली होत होती. सुनीताला हे काम करून आता साधारण 1 महिना झाला होता. तो शनिवार होता. त्या दिवशी सुनीताच्या दोन्ही मुली लीना आणि मीना शाळेतून लवकर घरी आल्या होत्या आणि त्याच दिवशी दुपारी सुनीताला भेटायला एक जण येणार होते. आता सुनीता समोर हा प्रश्न होता की तिच्या मुली घरी असताना त्यांच्या न कळत हा सर्व प्रकार कसा करायचा. हा सर्व प्रकार तिच्या मुलींना जर कळला तर त्या ह्या सर्व गोष्टींचे अनुकरण करतील ही भीती सुनीताला होती. सुनीताने त्या दोन्ही मुलींना जेवायला दिलं. लीना, मीना, आज दुपारी एका महत्वाच्या कामानिमित्त आपल्या घरी खास पाहुणे येणार आहेत. तुम्ही दोघी सुद्धा तुमच्या खोलीच्या बाहेर यायचं नाही, सुनीताने त्या दोघींना बजावलं. आईचे हे शब्द ऐकून त्या दोघींनी एकमेकांकडे बघितलं आणि त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. काहीच वेळात घरावरची बेल वाजली आणि ती लोक आली. मीना, तुला काय वाटतं, आईनं आपल्याला रूम मध्येच का थांबायला सांगितलं असेल? आई आधी असे कधीच बोलली नाही, लीनाने मीनाला विचारले. माहित नाही, पण आईने सांगितलं आहे तर असेल काहीतरी कारण, मीना म्हणाली. थोडा विचार करून लीना म्हणाली, चल आपण बघायचं का हळूच बाहेर काय चाललंय ते? हो चालेल, चल बघू आपण, मीना म्हणाली. लीनाने हळूच दरवाजा उघडला आणि खाली जे काही चाललं होतं ते त्या चोरून बघू लागल्या. खाली सुनीता सोबत 2 पुरुष आणि 1 महिला बसलेली होती. त्यांची सर्व बोलणी मीना आणि लीनाच्या कानावर पडत होती आणि त्यांच्या बोलण्यात प्लॅन्चेट हा शब्द खूप वेळा येत होता. भेटायला आलेली लोक त्यांना घरात वाईट शक्तींचा अनुभव येत आहे असे सुनीताला सांगत होते. सुनीताने एका बॅगमधून तोच लाकडी बोर्ड काढला आणि सुरुवात केली. तिने तोंडात काहीतरी पुटपुटले आणि नाण्यावर बोट ठेवले. ज्या प्रश्नांची उत्तरे हो किंवा नाही अशीच येतील असेच प्रश्न सुनीताने त्यांना विचारायला सांगितले. तिच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी प्रश्न विचारले. सुनीताने नेहमीप्रमाणेच नाणे कधी हो कधी नाही वर फिरवले आणि शेवटी त्यांना ह्या त्रासातून बाहेर पडायचा उपाय म्हणून त्यांच्याच कुलदैवताच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायला सांगितली आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली. लीना, आई काय करत होती? ती अशी तोंडातल्या तोंडात काय बोलत होती? आणि तो बोर्ड कोणता होता? त्यावर नाणे ठेवून आणि त्यावर बोट ठेवून ती काय करत होती? प्लॅन्चेट म्हणजे काय?
मीनाने प्रश्नांची सरबत्ती लावली होती. हे बघ मीना, हे सगळं काय होतं हे मला सुद्धा माहीत नाही. आपण हे सगळं काय होतं ते शोधून काढू. पण एक लक्षात ठेव, ह्यातलं कोणाला काही सांगायचं नाही, लीनाने मीनाला सांगितलं. आणि त्यावर मीनाने फक्त मान डोलावली. तो रविवार होता. मीना, लीना, मी थोड्या वेळा बाहेर जाऊन येते, तुम्ही घरीच थांबा, सुनीता म्हणाली. आई, आमचं सगळं आवरलंच आहे, आम्ही सुमित काकाकडे जातो, दोघी म्हणाल्या. ठीक आहे, असे म्हणून सुनीता बाहेर निघून गेली आणि लीना आणि मीना त्यांच्या घरापासून काहीच अंतरावर राहत असलेला अमर ह्यांचा मित्र सुमित ह्यांच्याकडे गेल्या. सुमित अमरचा जुना आणि चांगला मित्र होता. अमर गेल्यानंतर सुनीता आणि तिच्या मुलींना सुमित आणि त्याची बायको सीमानेच खंबीरपणे उभे राहायला मानसिक ताकद दिली होती. त्या दोघांना स्वतःचं असं मूल बाळ नव्हतं, त्यामुळे ते लीना आणि मीनाला स्वतःच्या मुलींप्रमाणेच वागवत असत. आतापर्यंत सुमित आणि सीमाने जी साथ सुनीताला दिली होती त्याच्यावरच सुनीता खंबीरपणे उभी होती. काही वेळा त्या दोघांनी सुनीताला आर्थिक मदत सुद्धा केली होती. गुड मॉर्निंग सुमित काका, दोघी सुमितला एकदम म्हणाल्या. अरे वा, आज सकाळी सकाळी इकडे, सुमित त्या दोघींना बघत म्हणाला. हो, सहजच, आमचं सगळं आज लवकर आवरलं म्हणून आलो भेटायला, त्या दोघी म्हणाल्या. सहजच का काही प्रॉब्लेम आहे शाळेमध्ये, का घरी आई काही बोलली, सुमितनं विचारलं. त्या दोघींच्या हाताची चुळबुळ पाहून सुमितला शंका आली की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही काका, असा काही प्रॉब्लेम नाहीये, पण एक विचारायचं होतं. हे प्लॅनचेट काय असतं आणि त्या प्लॅनचेट बोर्ड बद्दल तुम्हाला काही माहित आहे का, लीनानं विचारलं. प्लॅनचेट? का ग, तुला का हवी आहे त्याबद्दल माहिती, सुमितने संशयित स्वरात विचारलं. नाही, असं काही नाही, पण आम्ही काल सिनेमा पाहत होतो, त्यामध्ये त्याचा उपयोग दाखवत होते, पण आई आली आणि तिने टीव्ही बंद केला आणि मी विचारलं तर म्हणाली तुझं लक्ष सध्या अभ्यासात हवं. खूप इंटरेस्टिंग वाटत होतं म्हणून विचारलं की हे नक्की काय असतं, लीना म्हणाली. तुझी आई बरोबर बोलली, तू अजून खूप लहान आहेस, तुला हे सर्व जाणून घेण्याची आत्ता काहीच गरज नाही, सुमित म्हणाला. तुम्ही पण आईसारखेच आहात, मी आता मोठी झालीये, माझ्या शंका कोणीच समजावून घेत नाही, सर्व मला लहानच समजतात, लीना रागात म्हणाली आणि जायला निघाली. तेवढ्यात सीमा आली. अरे काय झालं, तुम्ही अशा लगेच का निघाल्या आणि ते पण रागात, सीमा म्हणाली. तसे दोघींनी सीमाला सर्व सांगितलं. इतकंच ना, थांबा मी बोलते सुमितशी, असं म्हणून सीमाने सुमितला हाक मारली आणि त्याला प्लॅनचेट विषयी जे काही माहीत आहे ते त्यांना सांगण्यास सांगितलं. ठीक आहे, पण तुम्ही मला प्रॉमिस करा, मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तू काहीही करायचं नाहीस आणि ह्याबद्दल पुन्हा कधीही कोणालाच विचारायचं नाही, सुमित म्हणाला. प्रॉमिस, आम्ही कोणाला काहीही सांगणार नाही, त्या दोघी म्हणाल्या. तसे सुमितने बोलायला सुरुवात केली. मला हे सर्व माझ्या मित्राकडून समजलं आहे आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे. प्लॅनचेट म्हणजे मेलेल्या माणसांच्या आत्म्याला बोलवायचा एक प्रकार आहे. तो कितपत खरा आहे हे मला माहित नाही, पण त्यामध्ये एक बोर्ड असतो ज्यावरती 1 ते 10 नंबर असतात आणि A to Z अक्षरं असतात. त्यासोबतच डावीकडे नाही आणि उजवीकडे हो असे शब्द असतात. त्यावर एक नाणे ठेवतात आणि डोळे बंद करून आपल्याला ज्यांचा आत्मा बोलवायचा आहे त्याचं नाव घेतात. तिथेच एक मेणबत्ती लावलेली असते. जर मेणबत्ती फडफड करून विझून गेली तर असे समजतात की तो आत्मा तिथे आला आहे. मग तुम्ही त्या आत्म्याला हवे ते प्रश्न विचारू शकता आणि तुमचे सर्व प्रश्न विचारून झाले की मग तुम्ही त्याला गुड बाय करायचं. झालं, मला पण एवढंच माहित आहे, सुमित म्हणाला. ठीक आहे, थँक्यू काका, असे म्हणून दोघी तिथून निघून घरी आल्या. प्लॅनचेट बद्दल जाणून घेतल्यापासून दोघींचं मन अजून कशातच लागत नव्हतं.
त्यांच्या डोक्यात फक्त तोच बोर्ड आणि त्याचा वापर ह्याचा विचार येत होता. काही दिवस गेले. तो शनिवार होता. नेहमीप्रमाणे लीना आणि मीना शाळेतून लवकर घरी आल्या होत्या. लीना, मीना, मला सीमा काकू सोबत एके ठिकाणी जायचं आहे. यायला उशीर होईल. जेवण तयार करून ठेवलं आहे. तुम्ही दुपारी जेवून घ्या आणि नो मस्ती आणि घर सोडून कुठेही जायचं नाही. मी आल्याशिवाय कोणालाही दरवाजा उघडायचा नाही, ठीक आहे? सुनीतानं विचारलं. त्यावर दोघींनी फक्त मानेनेच होकार कळवला आणि काहीच वेळात सुनीता बाहेर निघून गेली. मीना, आई नाहीये. आपण प्लॅनचेट करायचं का? आपल्याला आपल्या वडिलांची खूप आठवण येते ना. मग आपण प्लॅनचेट करून आपल्या वडिलांनाच बोलवू. त्यांच्याशी बोलू, लीना म्हणाली. हो, मस्त आयडिया आहे, चालेल, मीना म्हणाली. दुपारचे साधारण 12:30 वाजले होते. लीना आणि मीना सुनीताच्या रूममध्ये गेल्या. तिथे एक बॅग ठेवली होती. लीनाने त्या बॅगमध्ये हात घातला तसे तिच्या हाताला तोच बोर्ड लागला. तो सुमितने जसा सांगितला होता अगदी तसाच होता. लीनाने तो उघडला. हाच तो बोर्ड आहे. आता आपण आपल्या वडिलांशी बोलायचं, लीना म्हणाली. लीनाने सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या आणि तिने मीनाला एक मेणबत्ती घेऊन यायला सांगितली. तोपर्यंत लीनाने बोर्ड उघडला आणि त्याच्या मधोमध ते नाणे ठेवले. इतक्यात मीना मेणबत्ती घेऊन आली. त्या दोघींना काही गोष्टी सुमितने सांगितल्या होत्या, तर काही त्यांनी त्या दिवशी सुनीताने जे केलं होतं त्यातून शिकल्या होत्या. त्यांनी नाणे बोर्डवर ठेवलं आणि लीनाने मीनाला त्या नाण्यावर बोट ठेवायला सांगितलं आणि डोळे बंद करायला सांगितले. मीना, काहीही झालं तरी नाण्यावरून बोट काढू नकोस, लीना म्हणाली आणि तिने त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला आवाज देऊन बोलवायला सुरुवात केली. बाबा, तुम्ही जर आमचा आवाज ऐकत असाल तर आम्हाला सांगा, काहीतरी हिंट द्या. बाबा, आम्हाला तुमची खूप आठवण येते. तुम्ही आम्हाला रोज बघता असं आई सांगते. आत्ता तुम्ही आमच्या सोबत असाल तर काहीतरी हिंट द्या. बाबा, तुम्ही आला आहात का इथे? लीना बोलत होती. काही वेळ गेला. अचानक घराच्या खिडक्या थरथरू लागल्या आणि त्या उघडल्या गेल्या. संपूर्ण घरात हवा जोरात वाहू लागली. मेणबत्ती फडफडू लागली. इथे कोणती आत्मा आली आहे का? लीनाने विचारले आणि बोर्डकडे बघितले तर ते नाणे हळूहळू सरकू लागले आणि हो ह्या शब्दावर जाऊन थांबले. बोटाची आपोआप होणारी हालचाल पाहून मीनाने डोळे उघडले. नाणे हलत असलेले पाहून दोघी सुद्धा खूप घाबरल्या. मीना नाण्यावरून तिचे बोट काढण्याचा प्रयत्न करू लागली, पण लीनाने तिला इशारा करून तसे करू नको असे सांगितले. थोडी हिम्मत करून लीनाने पुन्हा विचारले, तुम्ही आमचे बाबा अमर आहात ना? त्यावर ते नाणे नाही ह्या शब्दाकडे गेले. आता मात्र दोघी प्रचंड घाबरल्या. मीनाने घाबरून पुन्हा बोट काढण्याचा प्रयत्न केला, पण लीनाने तिला पुन्हा थांबवले. मग तुम्ही कोण आहात? लीनाने घाबरून विचारलं. त्यावर ते नाणे अक्षरांकडे सरकलं आणि एक एक अक्षरावर फिरून एक एक शब्द तयार होऊ लागला. तुमचा मृत्यू. हे शब्द पाहून दोघी प्रचंड घाबरल्या. तेवढ्यात खिडकीची काच फुटली आणि मेणबत्ती विझून गेली. तो सर्व प्रकार पाहून त्या दोघींनी तो बोर्ड तसाच बंद केला आणि बोर्ड पुन्हा त्याच जागेवर ठेवून त्या सुनीताच्या रूम मधून पळून बाहेर हॉलमध्ये आल्या. इतक्यात त्यांना त्यांच्या रूमचा दरवाजा जोरात बंद होताना दिसला. त्यांना कळून चुकलं होतं की त्यांनी जे काही केलं आहे ते सगळं चुकलं आहे आणि त्यांच्या चुकीमुळे एक वाईट आत्म्याने त्या जगातून ह्या जगात प्रवेश केला आहे. हे बघ मीना, मला माहित आहे आपल्या हातून खूप मोठी चूक झालीये, पण ह्याबद्दल आईला काही सांगू नकोस. सर्व ठीक होईल. लीना मीनाची समजूत घालत होती, पण तिच्या डोक्यात विचार सुरू होते. असं कसं झालं?
आपण तर बाबांना बोलावलं होतं, मग हे कोण आलं? सुनीता येईपर्यंत रूम मध्ये जायचं नाही असं त्यांनी ठरवलं. साधारण 4च्या सुमारास सुनीता घरी आली आणि तिच्या सोबत सीमा सुद्धा होती. चहा पाणी झालं इतक्यात सुनीताची नजर खिडकीच्या फुटलेल्या काचेकडे गेली. लीना, ही काच कशी तुटली? सुनीताने विचारलं. आई, तू गेल्यावर इकडे खूप जोरात हवा सुरू झाली होती आणि त्यामुळे आपली खिडकी जोरात आपटली आणि तिची काच फुटली, लीनाने घाबरत आपल्या आईला सांगितलं. तुम्हाला कुठे लागलं नाही ना? सुनीताने काळजीने विचारलं. त्यावर दोघींनी नकारात मान हलवली. ठीक आहे, आपण उद्या मिस्त्रीला बोलवून ती लावून घेऊ, सुनीता म्हणाली. काही वेळात सीमा सुद्धा तिच्या घरी निघून गेली. रात्र झाली. रात्रीची जेवणे उरकली. तसे नेहमीप्रमाणे सुनीताला शुभरात्री करून त्या दोघी स्वतःच्या रूममध्ये गेल्या आणि झोपी गेल्या. साधारण रात्री 12:30 वाजता मीनाला जाग आली. ती पाणी पिण्यासाठी उठली. मीनाच्या बेडच्या शेजारी एक खिडकी होती. ती जेव्हा उठली तेव्हा कोणीतरी खिडकीतून आत डोकावत असल्याचा भास तिला झाला. ती दबक्या पावलांनी खिडकीजवळ गेली आणि तिने दिवा न लावता खिडकीचा पडदा अलगद बाजूला केला. तसे तिला दिसले की समोर एक विचित्र दिसणारा माणूस उभा होता. चंद्राच्या प्रकाशात त्याचे चमकणारे हिरवे डोळे, लांब काळे दात, सफेद चेहरा आणि मोठे कपाळ दिसून येत होते. तो मीनाकडे पाहून हसत होता. तिला जवळ बोलवण्यासाठी त्याने हाताने इशारा केला. त्याचं ते हिडीस रूप पाहून मीना खूप घाबरली आणि जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून लीनाला जाग आली आणि ती उठून मीनाच्या जवळ गेली. मीनाचा आवाज ऐकून सुनीताला सुद्धा जाग आली. काय झालं मीना? इतक्या जोरात का ओरडलीस? लीनानं विचारलं. तसे मीनाने खिडकीकडे बोट दाखवलं. तेवढ्यात सुनीता तिथे आली. काय झालं? सुनीतानं विचारलं. त्यावर लीना बाजू सावरत म्हणाली. तिने वाईट स्वप्न पाहिलं म्हणून ती किंचाळली. काही नाही बेटा, वाईट स्वप्न होतं. झोप तू शांत. लीना आहे तुझ्यासोबत, ठीक आहे? लीना, तिला बघ आणि काही लागलं तर मला आवाज दे. का मी आज तुमच्या सोबत झोपू? सुनीताने मीनाच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. नाही नको आई, मी आहे ना, तू जा, मी बघते मीनाकडे, लीना म्हणाली. तसे सुनीता परत तिच्या खोलीत निघून गेली. मीनाने काय पाहिलं असेल ह्याचा लीनाला थोडा अंदाज आला होता. तिनं जे पाहिलं ते काही वेळापूर्वी त्यांच्या चुकीने ह्या जगात आलं होतं. लीनाला झोप येत नव्हती. ती हाच विचार करत होती की जर आपण जे काही केलं आहे ते आईला समजलं तर काय होईल. आता काय करावं तिला काहीच समजत नव्हतं. काहीच वेळात तिचा डोळा लागला. काही वेळ गेला. अचानक लीनाला तिच्या डोळ्यांसमोर गडद अंधार दिसायला लागला आणि त्या अंधारातून तिला मीनाचा आवाज यायला लागला. लीना, वाचव मला, हा मला घेऊन जातोय, लीना वाचव. मीनाचा आवाज ऐकून लीना अचानक उठली आणि घराबाहेर आली आणि त्या अंधारात त्या आवाजाच्या दिशेनं पुढे जाऊ लागली. काही अंतर गेले असता तिला समोर एक अंधारी गुहा दिसायला लागली, ज्यामध्ये गुडघ्या एवढे पाणी भरले होते. त्या पाण्यातून रस्ता काढत लीना मीनाच्या आवाजाच्या दिशेने पुढे सरकत होती. मध्येच कुठेतरी तिला भयानक हसण्याचा आवाज येत होता. लीना मनातून खूप घाबरली होती, पण तिला मीनाला वाचवायचं होतं. तिला तिच्या भीतीवर मात करून मीनाला त्या भयंकर शक्तीच्या तावडीतून सोडवायचं होतं. एके ठिकाणी तिला प्रकाश दिसला, जिकडे मीना बसून रडत असल्याचं तिला दिसलं. मीना, तू घाबरू नकोस, मी आली आहे तुला सोडवायला, असे बोलून ती मीनाच्या दिशेने पळू लागली. पाण्यामुळे तिचा पळण्याचा वेग कमी झाला होता. जेव्हा ती मीनाजवळ पोचली तेव्हा मीना तिचे डोके दोन्ही पायात घालून रडत होती. मीना, मी आले आहे, चल आपण जाऊ,
असे बोलून लीनाने मीनाच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा तिला जाणवलं की मीनाचे शरीर बर्फासारखं थंड पडलं आहे. मीना, काय झालं तुला? तू ठीक तर आहेस ना? लीनाने घाबरून विचारलं. तसे मीना भयानकरित्या हसू लागली. हळूहळू तिने आपला चेहरा दोन्ही पायातून बाहेर काढला. तिचे डोळे हिरवे झाले होते, चेहरा सफेद झाला होता, दात आणि जीभ काळी झाली होती. तिचा भयंकर अवतार पाहून लीना घाबरून 2 पावले मागे सरकली. काय झालं लीना? मीनाचं हे रूप आवडलं नाही का तुला? जाड्या घोगऱ्या आवाजात मीना म्हणाली आणि हसू लागली. तिचा तो हसण्याचा आवाज तिकडे घुमू लागला. कोण आहेस तू? आणि माझी बहीण मीना कुठे आहे? लीनाने घाबरत विचारलं. मी कोण आहे हे मलाच माहित नाही. राहिला प्रश्न तुझ्या बहिणीचा, तर तुझी मीना मेली. हो, केव्हाच मेली ती. आता तुझी पाळी. एवढे बोलून तिने तिचे मोठे हात लीना भोवती आवळायला सुरुवात केली. लीना स्वतःच्या स्वरक्षणासाठी तिचा प्रतिकार करू पाहत होती, पण ते तिला जमत नव्हतं. अचानक लीना दचकून जागी झाली. किती भयंकर स्वप्न होतं, ती स्वतःशीच पुटपुटली. तिने आजूबाजूला पाहिलं तर सकाळ झाली होती आणि ती तिच्या रूम मध्येच होती आणि तिची आई मीना शेजारी उभी होती आणि एक डॉक्टर मीनाच्या शेजारी बसून तिला तपासत होते. ते पाहून लीना उठली. आई, काय झालं मीनाला? चिंतेच्या स्वरात लीनानं विचारलं. तिला ताप आला आहे म्हणून डॉक्टरांना बोलवलंय, सुनीता म्हणाली. डॉक्टरांनी मीनाला तपासून काही गोळ्या दिल्या. लीनाला आता भीती वाटायला लागली होती. संपूर्ण दिवस सुनीता आणि लीना मीनाच्या जवळ होत्या. दिवस सरला आणि रात्र झाली. सुनीता त्यांच्याच खोलीत झोपली होती. रात्री साधारण 12:30च्या सुमारास अचानक मीनाला जाग आली आणि ती सावकाश आपल्या बेडवरून उठली. कोणताही आवाज न करता ती खिडकीजवळ जायला लागली. सुनीता आणि लीना झोपेतच होत्या. मीनाने खिडकी उघडली तसे त्या आवाजाने लीनाला जाग आली. तिला दिसलं की मीना तिच्या बेडवर नव्हती. लीना खोलीतील दिवे लावणार इतक्यात तिला समोर काहीतरी दिसलं आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मीना खिडकीतून बाहेर वाकून कोणाकडे तरी पाहून हसत होती आणि हाताने काहीतरी इशारे करत होती. असं वाटत होतं की तिला कोणीतरी बोलवत आहे. मीना आता खिडकीमधून बाहेर उडी मारणार तेवढ्यात लीनाने मीनाला जोरात आवाज दिला आणि ती पळतच खिडकीजवळ गेली आणि मीनाला आतल्या बाजूला ओढलं. त्या प्रकाराने सुनीताला जाग आली. काय ग, काय झालं? सुनीता ओरडलीच. तिने मीनाला आणून बेडवर झोपवलं तसे मीना अचानक विचित्र पद्धतीने हसायलाच लागली. तिचा आवाज भेसूर झाला होता, डोळे पांढरे झाले होते. आता मी हे शरीर सोडणार नाही, तुम्हा सर्वांना माझ्या जगात घेऊनच जाणार. मीनाचा आवाज अचानक पुरुषी झाला होता. सुनीता आणि लीना हे पाहून हादरून गेल्या. मीनाचं भेसूर हसणं, दातावर दात आपटणं ह्यावरून लीनाला समजलं होतं की हे सगळं नक्की काय चाललं आहे. पण जर हे आपण आईला सांगितलं तर आपली काही खैर नाही असा विचार करून तिने ती गोष्ट लपवूनच ठेवली. मीनाचे शरीर वाकडे झाले होते. ती एकदम विचित्र हावभाव करत होती. हे सर्व पाहून सुनीताला काय करावं काहीच समजत नव्हतं. रात्रीचे 2 वाजले होते. मीनाच्या घशातून विचित्र घरघर ऐकू येत होती. शेवटी सुनीताने सीमाला फोन करून त्वरित यायला सांगितलं. 5 मिनिटात सुमित आणि सीमा सुनीताच्या घरी पोचले आणि त्या दोघांना बघून सुनीता रडतच सीमाला बिलगली. सुनीता, शांत हो. काय झालं? मीना बरी आहे ना? सीमाने विचारलेल्या ह्या प्रश्नावर रडतच सुनीताने मानेने नाही असं सांगितलं. ती खूप विचित्र वागतीये, शिव्या देतीये,
कोणाला जिवंत सोडणार नाही असे म्हणतीये. तिचा आवाज पूर्ण बदललाय, सुनीता रडतच सांगत होती. ते ऐकून दोघे चकितच झाले. चला आपण बघू नक्की काय झालं आहे, सुमित म्हणाला आणि ते मीनाच्या रूमच्या दिशेनं निघाले. ते तिघे दारात उभे होते तेव्हा त्यांनी एक विचित्र दृश्य पाहिलं. मीनाने लीनाचा गळा पकडला होता आणि तिचे शरीर हवेत आधांतरी झुलत होते. मीना लीनाकडे पाहून हसत होती. तिने लीनाला जोरात जमिनीवर आपटलं. सुनीताने हा सर्व प्रकार पाहिला. तिला चक्करच यायची बाकी राहिली होती. तिची छोटी मुलगी मीना, जी झुरळाला सुद्धा घाबरत होती, ती असे विचित्र कसे वागू लागली असा विचार करून ती रडायला लागली. मीनाचा आवाज ऐकून सुमित आणि सीमा दोघेही शॉक झाले होते, कारण तो आवाज मीनाचा नसून एका पुरुषाचा होता. मीनाचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. तुला वेड लागलाय का मीना? हे सगळं काय चालू आहे? सीमा म्हणाली. त्यावर आपले हसणे थांबवत मीना म्हणाली, कोण मीना? मी मीना नाही. हे शरीर फक्त मीनाचं आहे. तसंही हे शरीर काहीच वेळात माझंच होणार आहे. अजून थोडे दिवस, मग ह्या संपूर्ण परिवाराचा मृत्यू अटळ आहे. सुनीता, मला हे काही साधं वाटत नाहीये. हे काहीतरी भयंकर आहे. हे सगळं थांबवायला हवं, पण हे सगळं थांबवणार कसं? सीमा मीनाकडे घाबरून पाहत म्हणाली. तुम्ही मला थांबवणार? मला थांबवणं देवाला सुद्धा जमलं नाही. तुम्ही तर तुच्छ मानव आहात. एवढे बोलून मीना पुन्हा हसू लागली. तिच्या बोलण्यावरून सुमितला काहीतरी सुचलं. सुनीता, तू मीनाला बोलण्यात गुंतवून ठेव असं सांगून सुमितने सीमाला बाजूला नेलं. हे सर्व तू का करत आहेस? काय मिळणार आहे या सर्वातून तुला? सोड माझ्या मुलीला. का तिचा असा छळ चालवला आहेस? सुनीता रडत रडत मीनाला म्हणाली. अजून छळ सुरूच कुठे केलाय? ह्या छळाची सुरुवात आता होईल. असे बोलून मीनाने लीनाच्या पोटात एक लाथ मारली. लीनाला तिची लाथ जोरात लागली आणि ती दरवाजाच्या दिशेने फरफटत गेली. तसे सीमाने लीनाला सावरले आणि उठवले. लीना पोटात बसलेल्या लाथेने कळवळली होती. प्लीज, मी हात जोडते तुझ्या पुढे. प्लीज माझ्या मुलीला सोड, प्लीज. सुनीता रडत मीनाला म्हणाली. तुम्हाला सोडू? ते शक्य नाही. तुम्हीच मला इकडे बोलावलं आहे. आता ह्या घरावरच काय, ह्या जगावर मी माझं राज्य पुन्हा घेऊन येणार आणि तुझ्या ह्या मुलीला मी माझी दासी करणार. मीना हसत म्हणाली. हे बघ सीमा, हे दिसतं तेवढं सरळ नाही. माझ्या मते आपल्याला महादेव ह्यांना बोलवायलाच हवं. तेच मीनाला ह्यातून सोडवतील. तुम्ही इथेच थांबा, मी त्यांना घेऊनच येतो. पण अजून काही अनर्थ होण्याआधी आपल्याला मीनाला त्याच खोलीत कोंडून ठेवावं लागेल, सुमित म्हणाला. सीमाने तिथेच उभ्या असलेल्या सुनीताला तिच्या कानात हळूच सांगितलं. माझं आणि सुमितचं आत्ता बोलणं झालं. ह्या खोलीतून लवकर बाहेर पड. आपल्याला काही काळासाठी मीनाला ह्याच खोलीत कोंडून ठेवावं लागेल. नंतर मी सगळं सांगते पुढे काय करायचं आहे ते. तसे लीनाला घेऊन सुनीता आणि सीमा दोघी त्या खोली बाहेर पळाल्या. ते पाहून मीना आधांतरी त्यांच्या दिशेने वेगाने येऊ लागली. पण मोठ्या शिताफीने सीमाने त्या खोलीचे दार लावून घेऊन बाहेरून कडी घातली. मीना त्या बंद दारावर जोर जोरात धडका देत होती. सीमाने सुमित आणि तिच्या जे काही बोलणं झालं ते सर्व सांगितलं. सगळे खोलीच्या बाहेर आल्यावर क्षणाचाही विलंब न करता सुमित महादेव ह्यांना आणण्यासाठी बाहेर निघून गेला. महादेव हे त्याच शहरात राहणारे प्रख्यात पंडित होते. भूत पिशाच बाधा दूर करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्याकडे खूप श्रद्धेने लोक जात असत. सुनीता, सीमा आणि लीना खाली हॉलमध्येच थांबले होते. वरच्या रूम मधून सामान फेकल्याचा आणि दारावर धडकांचा आवाज स्पष्ट येत होता.
आपल्यामुळेच या सर्व प्रकाराला सुरुवात झाली. त्या दिवशी ना मी बोर्ड घेतला असता ना आज मीनाला असं काही झालं असतं. लीना मनातल्या मनात विचार करत होती आणि इकडे सुनीता त्याच विचारात बुडून गेली होती. हे सर्व कसं झालं? कदाचित मी जे काही करत होते त्यातून तर हे आलं नाही ना. माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. तिला काही होता कामा नये. माझ्यामुळे मी माझ्या मुलीचा जीव धोक्यात घातला आहे असे विचार सुनीताच्या मनात सुरू होते. वेळ पुढे सरकत होती. सीमा, लीना आणि सुनीता सुमित आणि महादेव ह्यांची वाट पाहत होते. काही वेळ गेला. अचानक वरच्या खोलीतून धाडकन एक मोठा आवाज झाला आणि एक भयानक हास्य वातावरणात घुमलं. मीना रूमचा दरवाजा तोडण्यात यशस्वी झाली होती. मीना हवेत अधांतरी जिन्यावरून खाली येत असल्याचं त्या तिघींना दिसलं. तसे त्या खूप घाबरल्या. अचानक त्यांच्या कानावर एक आवाज पडला, अलख निरंजन. त्यांनी दाराच्या दिशेनं पाहिलं तर त्यांच्या समोर साधारण 50 वर्ष वय असलेला एक इसम उभा होता. काळे सफेद केस, डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा, अंगात सफेद कपडे, हातात रुद्राक्षाची माळ होती. चेहरा प्रसन्न आणि हसत मुख होता. बाबा, मी मोठ्या संकटात आहे. तुम्ही कृपा करून माझ्या मुलीला या बाधेतून सोडवा. माझ्या कुटुंबाला वाचवा, नाहीतर अनर्थ होईल. सुनीता महादेव यांच्या पायावर पडतच म्हणाली. शांत हो पोरी. शेवटी सर्वात मोठा तो परमेश्वर आहे. एवढे बोलून त्यांनी आधांतरी झुलत असलेल्या मीनाकडे एक कटाक्ष टाकला. तू आलास यांना वाचवायला? ह्यांच्या बरोबर तू सुद्धा संपणार. असे बोलून मीना महादेव यांच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला तसे करता येत नव्हते. ती जागची हलूच शकत नव्हती. जणू काही ती तिथेच अडकली होती. काहीच वेळात अचानक मीना बेशुद्ध झाली आणि हवेतून जमिनीवर कोसळली. हिला त्या सोफ्यावर नेऊन ठेवा, महादेव म्हणाले. तसे सुमितने तिला हॉलमध्येच असलेल्या सोफ्यावर झोपवले. तसे महादेव यांनी त्यांच्याकडे असलेला एक धूप तिथे लावला आणि जोर जोरात मंत्रपठण करण्यास सुरुवात केली. तसे काहीच वेळात मीनाच्या नाकपुड्या फुगल्या आणि ती जोर जोरात वास घेऊ लागली. मीना अचानक असं काय करत आहे हे तिकडे उभे असलेल्या चौघांना काहीच समजलं नाही. मीनाचे डोळे अजून बंदच होते. अचानक ती बेडवर आपल्या 2 पायांवर उठून बसली आणि पुन्हा तसाच वास घेऊ लागली. काहीच वेळात मीना बेडवरून पुन्हा हवेत तरंगू लागली. हवेतच गोल गोल फिरायला लागली. हॉलमधल्या वस्तू इकडून तिकडे फेकायला लागली. स्वतःचं शरीर भिंतीवर आपटायला लागली. तिने स्वतःचे डोके एका भिंतीवर जोरात आपटलं. तसे एक रक्ताची चिळकांडी शेजारच्या भिंतीवर उडाली. हा सर्व प्रकार पाहून तिकडे उभे असलेले सर्वजण घाबरले. सुनीता तो प्रकार पाहून रडू लागली. सुनीता मीनाचे वाहणारे रक्त थांबवण्यासाठी पुढे झाली. तसे महादेव यांनी तिचा हात पकडून तिला मानेने नकार दिला. हे बघ पोरी, तू एक आई आहेस आणि तुला तुझ्या मुलीला होणारा त्रास पाहवत नाही हे मी समजू शकतो. तिच्याकडे आत्ता एक शरीर आहे, पण आत्ता जर तू तिकडे गेलीस तर तिला अजून एक शरीर मिळेल आणि त्या आत्म्याची शक्ती वाढेल आणि माझं काम अजून अवघड होईल. तुझी हीच मुलगी तुला मारून टाकू शकते. ती हे सर्व मुद्दाम करत आहे कारण तिला मी आलो आहे हे आवडलेलं नाही. कारण ती माझे किंवा मी जोपर्यंत इथे आहे आणि जोपर्यंत तुम्ही माझ्या जवळ आहात तोपर्यंत तुमचे कोणाचेच काहीच वाकडे करू शकत नाही हे ती जाणते आणि म्हणूनच ती हे सर्व करत आहे. महादेव सुनीताला म्हणाले. कपाळातून वाहणारे रक्त मीनाच्या पूर्ण चेहऱ्यावर पसरलं होतं आणि त्याने तिचा चेहरा अजूनच भयानक दिसत होता. मीनाचे असे वागणे पाहून सुमित, सीमा आणि लीना तिघेही एका कोपऱ्यात घाबरून उभे होते. महादेव यांनी सुनीताला सुद्धा त्यांच्या जवळ जाऊन थांबायला सांगितलं.
आता महादेव ह्यांनी त्यांच्या झोळीतून एक तांब्याचे भांडे काढले. त्यात पवित्र जल होतं. त्यांनी आपल्या मंत्रांची तीव्रता वाढवली आणि त्यांनी ते जल प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक वस्तूवर शिंपडायला सुरुवात केली, जेणेकरून तिथल्या कुठल्याच वस्तूंचा वापर करून मीना स्वतःला इजा करून घेणार नाही. बंद कर हे सगळं, नाहीतर आत्ताच या मुलीचा जीव घेईन. बंद कर, मीना महादेव ह्यांना म्हणाली. पण महादेव ह्यांनी त्यांचं काम सुरूच ठेवलं. सर्व घरात पाणी शिंपडल्यावर त्यांनी एक विशिष्ट मंत्र म्हणून मीनावर सुद्धा पाणी शिंपडलं. तसे मीनाने एक भयंकर किंकाळी ठोकली आणि ती बेशुद्ध झाली. हिला दोरीनं बांधून ठेवा, महादेव म्हणाले. सुनीताने लगबगीने जाऊन मीनाचा रक्ताने माखलेला चेहरा आधी साफ केला आणि जिकडे जखमा झाल्या होत्या तिकडे मलम लावलं. हे सर्व करताना तिच्या डोळ्यात पाणी होतं. नंतर सुमितने मीनाला सोफ्याला बांधून ठेवलं. महादेव सर्व शांतपणे उभे राहून पाहत होते. काही वेळ विचार करून त्यांनी सर्वांना एकत्र बोलावलं. हे पहा, हे जे काही आहे ते ह्या जगातलं नाही. हा एक प्रचंड शक्तिशाली आत्मा आहे आणि तो एका सैतानाचा आहे. नरकातून तो पृथ्वीवर आला आहे आणि तो आला नाही तर त्याला बोलावलं गेलं आहे. हे कोणी केलं हे तर माहीत नाही, पण कसं केलं हे मात्र मी सांगू शकतो. हे सर्व प्लॅनचेटचा वापर करून केलं आहे. ह्या घरात प्लॅनचेटचा वापर झाला आहे हे नक्की. आपल्या दुनियेव्यतिरिक्त अजून एक दुनिया आहे, आत्म्यांची दुनिया. जसे आपल्या घरांना एक किंवा एकापेक्षा अधिक खोल्या आणि दारे असतात, तसेच त्या आत्म्यांच्या दुनियेत अनेक खोल्या आणि त्या खोल्यांना दारे आहेत. काही खोल्यांमध्ये चांगले आत्मे आहेत, काही खोल्यांमध्ये वाईट आत्मे आहेत. काहींना मोक्ष मिळाला आहे तर काही भटकत आहेत. त्यांच्या दुनियेची दारे प्लॅनचेटच्या साहाय्यानं उघडली जाऊ शकतात आणि त्या दारातून हे आत्मे आपल्या जगात प्रवेश करतात. पण जर प्लॅनचेट करण्याच्या क्रियेमध्ये काही चूक झाली तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात आणि इथे तसेच काहीसे झाले आहे. प्लॅनचेटचा चुकीच्या पद्धतीने वापर झाल्याने वाईट आत्मे असलेल्या खोलीचे दार उघडले गेले आणि एका भयानक आत्म्याने आपल्या जगात प्रवेश केला. खरं तर हे प्लॅनचेट करणं लोकांनी बंद केलं पाहिजे. जे मृत झाले आहेत त्यांना जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर ते तो स्वतःहून करतात आणि आपल्याला तसे संकेत सुद्धा मिळतात. पण अशा अनैसर्गिक पद्धतीने त्यांना बोलावले तर खूप मोठा अनर्थ होण्याची शक्यता जास्त असते. महादेव ह्यांनी सर्वांना समजावून सांगितलं. सुनीताने प्लॅनचेट हे नाव ऐकलं आणि तिला एकदम धक्काच बसला, कारण ती तेच करून लोकांना फसवत होती आणि आता ती त्यात स्वतःच फसली होती. सुनीता अचानक रडायला लागली. ह्या सर्वाला मीच जबाबदार आहे. मीच प्लॅनचेट करून लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे घेत होते आणि आता ह्या माझ्या कर्मांची फळे माझ्या मुलीला भोगावी लागत आहेत. मी पापी आहे असे म्हणत ती स्वतःच्या चेहऱ्यावर मारून घ्यायला लागली. तसे सीमा आणि लीनाने तिला थांबवलं. आई, तू नाही, ह्याला मी जबाबदार आहे, लीना रडत म्हणाली. त्या दिवशी प्लॅनचेट करताना आम्ही तुला बघितलं होतं आणि तू तेव्हा त्या माणसांना सांगत होतीस की त्यांच्या वडिलांचा आत्मा तुझ्या बरोबर आहे. आम्ही असा विचार केला की ह्या पद्धतीने आपण बाबांना पण बोलवू शकतो. ह्याबद्दल अजून जास्त माहिती काढण्यासाठी आम्ही सुमित काकांना पण भेटलो आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन आणि तू जे करत होतीस तसेच करून आम्ही बाबांना बोलवण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं भयंकर घडलं. मला माफ कराई, मला खरंच माहित नव्हतं की एवढं भयंकर काहीतरी होईल. लीना रडत हात जोडून सुनीताकडे माफी मागत होती. सुनीताने लीनाला जवळ घेतलं आणि म्हणाली, चुकी तुझी नाही बेटा, माझी आहे. मी असं खोटं बोलून, खोटं काहीतरी करून पैसे कमवायला नको होते, त्यामुळे सर्वांना त्रास झाला. असू दे, जे झालं ते झालं.
आपल्याला आता ह्या आत्म्याला परत त्याच्या दुनियेत पाठवावं लागेल. तो ज्या मार्गाने आला आहे त्याच मार्गाने त्याला परत पाठवावं लागेल. त्याच मार्गाने त्या आत्म्यास शक्ती मिळते. जर आपण तो मार्गच नष्ट केला तर तो कमजोर होईल आणि त्याला इकडून परत पाठवणे सोपे जाईल. महादेव विचार करत म्हणाले. पण आपण नक्की काय करायचं बाबा? सीमाने विचारलं. मी पुन्हा मंत्रांचं पठण सुरू करतो. तोपर्यंत तुम्ही तोच प्लॅन्चेटचा बोर्ड बाहेर काढा आणि त्याच्यावर हे पवित्र जल शिंपडा. जसे त्याच्यावर पवित्र जल शिंपडले जाईल तसे त्या आत्म्याची तडफड सुरू होईल. मी मंत्रांच्या साहाय्याने त्याला पुन्हा नरकात जाण्याचा आदेश देईन. तुम्ही तोपर्यंत तो बोर्ड अग्नीमध्ये टाका, म्हणजे तो पूर्ण जळून जाईल आणि त्याला मिळणाऱ्या शक्तींचा तो रस्ताच बंद होईल. पण एक लक्षात ठेवा, जर तो बोर्ड पूर्ण नाही जळाला तर मात्र ह्या आत्म्याला कोणीही थांबवू शकणार नाही, कारण अजून त्याने त्याच्या पूर्ण शक्तीचा वापर सुरू केलेला नाही. जेव्हा त्याला त्याच्या पूर्ण शक्ती मिळतील तेव्हा मात्र तो ह्या घरावरच नाही तर ह्या जगावर राज्य करेल. त्याच्या शक्ती त्याला लवकरच मिळणार आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आपल्याला लवकर हे काम केलं पाहिजे. महादेव सर्वांकडे पाहत म्हणाले. ठरल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया सुरू झाल्या. महादेव ह्यांनी मंत्र पठण सुरू केले. तसे मीनाच्या शरीरातील आत्म्याची तडफड होण्यास सुरुवात झाली. इकडे सुनीता आणि लीनाने तो बोर्ड काढून तो जाळण्याची तयारी सुरू केली. तो बोर्ड घेऊन ते घराच्या मागील बाजूस गेले. सुनीताने त्यावर रॉकेलचा पूर्ण कॅन ओतला. तसे एक भयाण किंकाळी तिकडे असलेल्या सुमित, सीमा, सुनीता आणि लीनाच्या कानावर पडली. तुला मी बोलावलं ना, आता मीच तुझा नाश करून माझ्या बहिणीला मुक्त करते, असं बोलून लीनाने त्या बोर्डला आग लावली. बोर्डने आग पकडली आणि तो जळू लागला. त्यासोबतच मीना जोर जोरात ओरडू लागली आणि तिच्या शरीरातून काळा धूर बाहेर पडू लागला. शेवटची किंकाळी देऊन मीना बेशुद्ध पडली. तसे महादेव ह्यांनी तिच्यावर पवित्र जल शिंपडले. त्या पाण्याने मीनाला काहीही झालं नाही. हे पाहून महादेव खुश झाले, कारण आता मीना त्या त्रासातून मुक्त झाली होती. सगळ्यांनी महादेव ह्यांचे मनापासून आभार मानले. पुन्हा असे काही धाडस करू नका, सुखात राहा, असं सांगून महादेव तिथून निघून गेले. सगळ्यांनी त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे पाहून पुन्हा एकदा त्यांना नमस्कार केला आणि वर आकाशाकडे पाहत त्या भयंकर संकटातून सोडवल्याबद्दल देवाचे सुद्धा मनापासून आभार मानले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑल वर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.